डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सोलापुरातील बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने रविवारी रूपाभवानी येथील बागेत वार्षिक बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीत यंदाच्या जयंती उत्सवासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। बैठकीस आमदार विजयकुमार देशमुख, के.डी. कांबळे, आर.पी. सुबोध वाघमोडे, अरुण भालेराव, नगरसेवक अनंत जाधव, संजय कोळी, संजय कणके, अमर पुदाले, शिवानंद पाटील, गौतम कसबे, गणेश साखरे, मधुकर दिलीप फडतरे, बापू सदाफुले, अनिल गायकवाड, शिवम सोनकांबळे, नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेवक विनायक विटकर यांची प्रमुख उपस्थिती होती। सामूहिक बुद्धवंदनेने बैठकीस प्रारंभ झाल्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली। आशू लोंढे यांची अध्यक्षपदी निवड झाली। उपाध्यक्षपदी शुभम गायकवाड, धीरज सोनवणे, अनिकेत बनसोडे, रितेश कसबे व मंगेश रासे यांची, खजिनदारपदी सुभाष सीताफळे, सचिवपदी शिवकुमार टोणपे, कार्याध्यक्षपदी नितीन वाघमारे, ऑडिटरपदी सुमित भेंडे तर प्रसिद्धी प्रमुखपदी श्रवण गायकवाड यांची निवड जाहीर करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, जाती धर्म बाजूला ठेवून सर्व नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी। आज गेल्या अनेक वर्षापासून जेव्हा बॉबी ग्रुपच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव साजरी होती, तीही या सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा नाही तर महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय असतो। या मिरवणुकीची असू द्या किंवा त्यांनी करणारे कार्यक्रमाचा एक प्रकारचा आपल्याला ज्याप्रमाणे एक म्हणजे अनेक मंडळांचं जसं एकमेकांची स्पर्धा लागलेली असते, त्यामध्ये आपलंही मंडळ चांगल्या प्रमाणे काम करावं हे आपलं उत्सव अध्यक्षाचंही काम असतं। आणि या उत्सव अध्यक्षाची आज निवड आहे। मी खरंच जर आपल्या सगळ्याच्या या स्टेजवर बसलेल्या सगळ्यांच्या नेत्यांच्याकडनं त्यांना जे कोणी अध्यक्ष आज होणार आहे त्याला शुभेच्छा देतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जयंती बघण्यासाठी, त्यांची मिरवणूक बघण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं लोक जसं सोलापुरात दरवर्षी येत असतात, यंदाही वर्षी आपण एक चांगल्या प्रकारे उत्साहाने आपण जयंती साजरी करूया। संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून संस्थेच्या सामाजिक कार्याबद्दल भावना व्यक्त करताना ते म्हणाले, 30-40 वर्ष झालं बॉबी बहुउद्देशीय समाज विकास मंडळाकडून बैठक होते आणि या बैठकीला गेली 12 वर्ष झालं आदरणीय विजयकुमारजी देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली व आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या मंडळाची बैठक व मंडळाचे सर्व कार्यक्रम होत असतात। मी मंडळाच्या वतीनं दरवर्षी मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघत असते आणि ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती ह्यामध्ये आपल्या बॉबी ग्रुपच्या मंडळाची त्यात मध्यवर्तीमध्ये इन्व्हॉल्व होऊन मध्यवर्तीच्या नेतृत्वाखाली या मंडळाची मिरवणूक निघत असते आणि ह्या मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात येत असतात। आणि मी बॉबी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं उपस्थित सर्व इथे जमलेल्या सर्व बॉबी ग्रुपच्या कार्यकर्ते असतील, बॉबी ग्रुपला मदत करणारे असतील, सल्लागार असतील, बॉबी ग्रुपचे सर्व सभासद असतील, आज बॉबी ग्रुपच्या माध्यमातून जी मीटिंग दरवर्षी मोठ्या प्रमाणात जयंती साजरी होते, अनेक महापुरुषांच्या जयंती देखील या मंडळाच्या माध्यमातून होतात। समाजाला उपयोग असतील ते विविध योजना आम्ही या संस्थेच्या माध्यमातून आपल्या समाजापर्यंत असतील व सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। यावेळी संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड, अविनाश भैया गायकवाड, महेश गंधाने, सुनील बिडबक, सचिन गायकवाड, किशोर गायकवाड, कपिल घोडके, अमोल वाघमारे, सुभाष सीताफळे, धम्मपाल सर्वगोड, ऋषी लोखंडे, सोनू उबाळे, संजय कांबळे, टोपा सोनकांबळे, सुधीर होळे, सुधाकर राजगुरू, अमोल रोकडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते।